नमस्कार मित्रांनो, मी मनोज शिंदे आपणा सर्वांचं हृदयापासून स्वागत करीत आहे. आज मी आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वासमोर एक माहिती सादर करीत आहे. ती माहिती अशी आहे, आज परिवर्तन होत चाललेलं आहे. आता परिवर्तन हे होणारच आहे. बघा, प्रकृती सेकंदाला परिवर्तन करते असं आपले वैज्ञानिक पण म्हणतात. म्हणून आज आपल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये परिवर्तन होत चाललं आहे. मग दळणवळणाची व्यवस्था असू द्या, सामाजिक व्यवस्था असू द्या, विवाहाची व्यवस्था असू द्या, तसंच आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थ, म्हणजे पैशामध्ये कसा बदल होत चालला आहे. आज ह्या वेब 1 वेब 2वर आणि वेब 3वर कसा हे ट्रेंड होत चाललेला आहे आणि आज जग बदलत चाललं आहे. आज बघा, आज ह्या रॉयल मीट स्टेकिंगच्या माध्यमातून मी आपणा सर्वासमोर माहिती सादर करणार आहे. आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे हे जर तुम्हाला समजलं आणि तुमच्या बुद्धीनं जर ह्याचा विचार केला तर फार आपल्या जीवनामध्ये बदल होणार आहे. आणि हा बदल करावाच लागणार आहे, कारण की काल पिबती रसम, काळानुसार बदल सर्वांनाच करावा लागतो. तर हे रॉयल मीट स्टेकिंग लिक्विडिटी हा एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कसा काम करतो हे आपण थोडक्यात पुढं बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो, बघा, संधी ही जीवनामध्ये प्रत्येकाची येत असते. मग आता ते संधीचं सोनं करायचं की माती करायची हे आपल्यावर आहे. आणि ही संधी काय आहे, काय नाही, कशी आहे, ती आपण आपल्या बुद्धीने आणि विचार करून बुद्धीने ती उचलायची, त्याच्यावर विचार करायचा आहे. आणि विचार चांगला वाटला तर तो बुद्धीने उचलून त्याच्यावर अंमल करायचं आहे. चला तर मित्रांनो, आता बघा, वेलकम टू ब्लॉकचेन अकॅडमी. ह्या ब्लॉकचेन अकॅडमीच्या माध्यमातून इथं आपल्याला सर्व काही शिकायला भेटतं आहे. ब्लॉकचेन काय आहे, क्रिप्टो म्हणजे काय, क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, कॉईन, टोकन, वॅलेट, सेंट्रलाइज एक्सचेंज, डिसेंट्रलाइज एक्सचेंज म्हणजे अदलाबदल करणे. आणि इकडल्या वस्तूची तिकडं बदल करायची असेल तर तिला एक्सचेंज केला असं आपण म्हणतो. तसंच स्टेकिंग, बर्निंग, लिक्विडिटी प्रोग्राम हे ह्या ब्लॉकचेन अकॅडमीच्या माध्यमातून आम्हाला शिकायला भेटलं. आणि आम्ही जे शिकलं ते आम्ही थोडक्यात आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी ह्या ग्लोबल ब्लॉकचेन अकॅडमीच्या माध्यमातून आपण बघू काय शिकलो ते. चला तर मित्रांनो, बघा, डिस्क्लेमर म्हणजे इथं रिस्क काय आहे. इथं रिस्क एकच आहे की ते ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याच्या 12 फेस असतात. त्या 12 फेस कशा सांभाळून ठेवायच्या आणि ते वॅलेट कसं यूज करायचं, हे इथं रिस्क आहे. आणि रिस्क तर बघा, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलो तरी रिस्क आहे. आपल्याला सर्वसाधारण जर विचार केला तर आपल्याला प्रवास जरी करायचा असेल तर त्याच्यामध्ये रिस्क आहे. आता आपल्याला समजा ह्या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जायचं असेल तरी त्या बसनं जर प्रवास करायचा असेल तर बसच्या ड्रायव्हरवर भरोसा ठेवावा लागेल. स्वतःची गाडी असेल तर स्वतःच्या ड्रायव्हिंगवर भरोसा ठेवावा लागेल. नाही तर ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरवर भरोसा ठेवावा लागेल, तरच आपण प्रवास करू शकतो. तसंच इथं जे रिस्क आहे हे रिस्क काय आहे, इथं शिकण्याचं रिस्क आहे. मग ते शिकावं लागेल. आणि हे जे रॉयल मीट स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सांगतं आहे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणि रिस्क कसं असतं, रिस्क ही आपल्या ह्याला शोभल अशी घ्यायची असते. तर बघा, हिस्ट्री ऑफ फायनान्स, मार्केट अँड ट्रेडिंग, अर्निंग सोर्सेस. आता बघा, आपण इतिहास बघत आलो की आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये 1 किंवा 2 जण कमिणारे असतात. मग ते कामावर ड्युटीला जातात. कुणी धंदा करतो, कुणी बरेच मार्ग आहेत आपल्याला, कोणी ट्रेडिंग करतो.
तर तो जोपर्यंत तिथं ट्रेडिंग करतो, जोपर्यंत पिशीवर बसलेला आहे तोपर्यंत तिचं इन्कम चालू असतं, जोपर्यंत तो ड्युटीला गेलेला आहे तोपर्यंत तिचं इन्कम चालू असतं. असं आहे, आपण आपला टाईम विकतो. जसं की आता मोठमोठे लोक आपल्याला 8 घंटे 12 घंटेचे काही ठराविक इन्कम देतात, त्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपला जो दैनंदिन व्यवहारातून उरलेला पैसा आहे त्याला आपण कुठंतरी कामाला लावतो म्हणजे काय करतो, बँकमध्ये RD किंवा FD करतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये लावतो. ते कसं करतो ते आपल्याला ह्या ब्लॉकचेन अकॅडमीनं शिकवलं आहे की तुम्ही पैसा तुमचा कसा जास्तीत जास्त हे करता येईल. ते कसं शिकवलं ते आपण थोडं पुढं बघणार आहोत. ह्याच्यामध्ये काय आहे, ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपल्या पैशाला आपण कामी लावणे. आता बघा, हिस्ट्री ऑफ फायनान्स मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, मोर अर्निंग सोर्सेस. आता बघा, सगळ्यात सुरुवातीला ह्याच्यामधून जमिनीमधून आपण हे करायचो, त्याच्यानंतर गोल्ड आलं, त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये हे गुंतवणूक करीत गेलो आपण, त्याच्यानंतर आपण शेअर मार्केटमध्ये केलो, पुन्हा म्युच्युअल फंडमध्ये आलं, आणि आता जो दौर चाललेला आहे तो क्रिप्टोकरन्सीचा दौर चाललेला आहे. आता ही क्रिप्टोकरन्सी आमच्या जीवनामध्ये कसा आमच्या ह्या जीवनावर ह्याचा परिणाम होणार आहे आणि ह्याचा काय बदल करावा लागणार आहे ते आपल्याला थोडक्यात इथं बघायचं आहे. आता बघा, ही 5000 वर्षापासून चाललेली व्यवस्था आहे की पहिले कसं वस्तू विनिमय करायचे, त्याला इंग्लिशमध्ये बार्टर सिस्टम म्हणतात. तर वस्तू विनिमय म्हणजे कसं की बाबा माझ्या शेतामध्ये टमाटा पिकला आहे, तर तुझ्या शेतात काकडी आहे, तर मग तू मला माझा टमाटा घे, तुझी काकडी दे, किंवा माझ्याकडे गहू आहे तर माझा तू गहू घे, मला तू ज्वारी दे. असं आपण पहिले देवाणघेवाण दैनंदिन व्यवहारात करायचो. कारण की सर्वच काही एका क्षेत्रामध्ये पिकत नाही. बघा, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती की पहिले काही ठराविक क्षेत्रामध्येच आंबा पिकायचा. पुन्हा आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, विदर्भामध्ये गेलं तर कापसाचंच उत्पादन असतं, काही ठिकाणी गेलं तर ज्वारीचंच असतं, काही ठिकाणी गेलं तर फळबागाचं असतं. तर ते एकमेकावर हे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक समाज अवलंबून आहे, म्हणून ते त्यावेळेस अशी व्यवस्था होती. आता त्याच्यानंतर सोनं आलं, गोल्ड आलं, गोल्डच्या माध्यमातून व्यवहार होऊ लागला. तू मला हे घे, आपल्याला काही जर आणायचं असेल तर आपण पहिले गोल्डचे शिक्के असायचे बघा. एक 2000-2500 वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला तर गोल्डचे शिक्के यूज करीत होते. त्याच्यानंतर मग मेटल कॉईन आला. आता ह्याचा ह्या व्यवस्थेचा हे होत चालला उत्कर्ष, आपण थोडक्यात म्हणून क्रांती, ते कशामुळे होत चालली की आपल्यासाठीच होत चालली. कुणीतरी हे आर्थिक व्यवस्थेमध्ये जे इकॉनॉमिक्स तज्ज्ञ असतात ते हे बघतात की हे जगामध्ये कसं लोकांना चांगलं देता येईल. तसं हे मेटल कॉईनचा ही झाली उत्क्रांती झाली म्हणू आपण, आणि जन्म झाला. तसाच पेपर करन्सी त्याच्यानंतर आली. पेपर करन्सीमध्ये बी काय व्हायला लागलं, आता हिथून जे बदल होत गेले ते कशामुळे होत गेले की त्याच्यामध्ये एक तर सिक्युरिटी हँडल करणे. आता सोनं जरी सांभाळायचं असेल, कुणाकडं 5-10 किलो सोनं असेल तर त्याला 24 तास तिथं 1-2 माणसं ठेवावं लागतात. ट्रेजरीचं लॉक कुठं आहे काय. त्याच्यानंतर हे मेटल कॉईनचं पण तसंच. आता त्याच्यानंतर हे पेपरचं बी थोडं तसंच झालं, कारण की पेपर नोटा आपण बघितलं बघा सगळ्यांनी की बाबा आपल्यामध्ये गव्हर्नमेंटनं नोटबंदी केली होती, तर त्यावेळेस काय अवस्था होती, कुणाकुणाच्या घरामध्ये कितकाली नोटा निघल्या आणि त्या कशा सांभाळल्या. तसंच हे सामान्य माणसासाठी आणि सगळ्यासाठी हे व्यवस्थेचा हे होतो, उद्भव होतो. तर तसंच हे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण सिक्युरिटीचा हे प्रश्न उद्भवावा लागला, म्हणून हे कार्डचं निर्माण झालं. आता हे कार्डचे निर्माण कशामुळं झालं ते जे समजा आता इकडून तिकडं पैसे जर मला न्यायचे असतील, हे करायचं असेल तर काय होतं, तर पैसे बॅग भरायला लागायची. मग पहिले कसं व्यापाऱ्यांच्या ह्या व्यापाऱ्याला लुटलं त्या व्यापाऱ्याला लुटलं अशी माहिती यायची. म्हणून काय झालं, ते सिक्युरिटीसाठी कार्ड याचा जन्म झाला. तर कार्डचं निर्माण झाला, जन्म नाही झाला, त्याचं निर्माण केलं. आणि निर्माण करून काय केलं, ते कार्ड जर खिशात असेल तर तुम्ही ह्या शहरामधून तुमचे जर बँक अकाउंटमधलं जर हे ATM कार्ड असेल तर त्या सिटीमधील जर ते ATM मशीन असेल तिथं जाऊन तुम्ही ते ट्रान्झॅक्शन करू शकत होता. तिथून पैसे काढून घेऊन तुमचा व्यवहार आपण करत होतो.
तसंच इलेक्ट्रॉनिक मनी आता आला आहे बघा. आता सध्याचा जो पिरियड आहे तो इलेक्ट्रॉनिक मनीचा आहे. तर इलेक्ट्रॉनिक मनी बघा, पहिले कसे आपल्याला बँकमध्ये जर समजा काही जर डिपॉझिट करायचं असेल किंवा पैसे काढायचे असतील, चेकनं व्यवहार करायचा असेल, काही करायचं असेल तर आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागायचं. मग वेटिंगला थांबावं लागायचं. 2-2, 3-3 तास काम सोडून मग ते लाईनमध्ये थांबा. 500 रुपये, 1000 रुपयाचा जरी व्यवहार करायचा असेल, अगर 50,000चा जरी करायचं असेल तर ते वेळ वाया जात होता. म्हणून ते फास्ट ट्रान्झॅक्शन होण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक मनीचा जन्म झाला. आणि या इलेक्ट्रॉनिक मनीचा जन्म झाल्यापासून आज बघा, आज माणूस घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये आपल्या बँकचं खातं लिंक केलं, आधार लिंक केलं की तुम्ही व्यवहार करू शकतो. आणि आज भाजीवाल्याच्या गाडीवर जा, कुठं बी आज QR कोड लावलेले आहेत. तुमच्याकडे 10 रुपये चिल्लर नसतील, अगर हे नसतील पैसे, तुम्हाला खिशात वागवायची गरज नाही. आज आपल्याकडं आपल्या मोबाईल असेल तर त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण व्यवहार करू शकतो. तसंच ह्या क्रिप्टोकरन्सीचा पण आता दौर चाललेला आहे. आणि तो दौर कसा त्याचा आपल्याला फायदा घेता येईल हे आपण थोडक्यात इथं बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता बघा, हे जे सगळ्यात सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी आली तर ती कोणची आली? बिटकॉईन आली. बिटकॉईनचं नाव आपल्याला आसपास मला वाटतं आज जगामध्ये जवळपास सर्वत्र पसरलं आहे. हे बिटकॉईनची निर्माण झालं 2009ला. 2009ला ज्यावेळेस ही निर्माण झाली त्यावेळेस हे जे निर्माण करणारे आहेत ते एक 28 जणांची टीम होती. त्या 28 जणांच्या टीममध्ये त्या टीमला नाव देण्यात आलं संतोशी नाकामोटो. ज्यावेळेस ही जगामध्ये हिचा हे झाला प्रसार विस्तार म्हणा, तर त्यावेळेस हिची किंमत होती 6 रुपये. आज हिची किंमत आहे, आज बघा, 1-2-3 महिन्यापूर्वी $1,08,000, जवळपास 1 करोड रुपयाच्या वर जाऊन ही आता एक इंडियन करन्सीमध्ये, अगर इंडियन रुपीमध्ये जर विचार केला तर 82-83 लाख रुपयाला आता ह्याची किंमत आहे. आता ही करन्सीचा ज्यावेळेस ही झाली, आता बघा, कुठल्याही एखाद्या वस्तूचा जर समजा शोध लागला तर त्याच्यानंतर ॲडव्हान्स मॉडेल येत चालतात. सुरुवातीला शोध लावताना फार त्रास होतो. बघा, आता आपल्याला आपण मोबाईलचंच उदाहरण घेऊ. पहिले कसा मोठा मोबाईल असायचा, आता बघा किती छोटे छोटे मोबाईल ॲडव्हान्स होत चालले. पण जे सुरुवातीला जे शोध लावण्यासाठी जेवढे हे करावं लागतं त्याच्यानंतर तेवढा प्रयत्न करायचा. तसं तेच ह्या बिटकॉईनचं बघून एक इथिरियमवाल्याने आपली ब्लॉकचेन तयार केली आणि इथिरियम कॉईन लॉन्च केला. तसंच त्यांचं बघून आता त्यांच्यापेक्षा ॲडव्हान्स ट्रॉनवाल्याने आपली ब्लॉकचेन ही केली. आणि आता हे ट्रॉनचं आणि ह्यांचं बघून ब्लॉकरा क्लासिक आणि इंटरनेटी हे कॉईन मार्केटमध्ये आल्या. आता बघा, बिटकॉईनचे जे हे चेन आहे तर त्याच्यावर कसं आहे, ट्रान्झॅक्शन फक्त पर सेकंदाला 6 होते आणि आपल्या ह्या इथिरियमचं 12 का 13 होते आणि ट्रोनचं थोडं त्याच्यापेक्षा जास्त होतं. म्हणून हे व्यवस्थेसाठीच हे ॲडव्हान्स मॉडेल निघत गेले. आता हे ब्लॉकरा क्लासिक आणि इंटरनेटी हे ह्यांच्यापेक्षा कसं ॲडव्हान्स आहे हे आपण बघणार आहोत. आता बघा, लॉजिक म्हणजे सूत्र आपण मराठीतून त्याला म्हणू, की कुठल्याही समजा ही वस्तू जर चांगली आहे का नाही ह्याचं कुठलंही एक मापन असतं, त्याला मापदंड असतो. आणि त्या मापदंडामध्ये जर ती बसली तर ते आपण ठरवतो की ही चांगली आहे म्हणून. म्हणून आज बघा, ही जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी जर फ्रॉड आहे का, कशी आहे, समजा चांगली आहे का, किती चांगली आहे, कितपत ही आहे योग्य आहे, तर ते बघण्यासाठी तुम्हाला काय आहे, सगळ्यात सुरुवातीला तो जो कॉईन आहे तो कॉईन त्याची सप्लाय किती आहे आणि सप्लाय किती आहे, त्याच्यानंतर तो येणार कसा आहे, मायनिंगच्या प्रोसेसमध्ये येणार आहे का कसं येणार आहे, आणि त्यांच्याकडे स्वतःची ब्लॉकचेन आहे का. हे 3 लॉजिक कधीही क्रिप्टोकरन्सीमध्ये आपण बघायचे आहे. कारण की आज 99% क्रिप्टोच्या नावावर फ्रॉडगिरी चालू आहे. भरपूर आपल्याला ह्याचा अनुभव आला आहे. म्हणून कसं असतं आहे, आता बघा, खोट्या सिक्का, चांगल्या 9 शिक्केमध्ये खोटा शिक्का, हे आपला वाईटाच्या 9 शिक्केमध्ये
खरा एक सिक्का बीच हे खोटा होऊन जातो. तसंच आपल्याला हे इथं शिकायचं आहे की ह्याची टोटल सप्लाय किती आहे, ह्याची तो येणार आहे कॉईन तर त्याची कसं मायनिंगच्या स्वरूपात येणार आहे का प्रूफ ऑफ स्टेक येणार आहे का प्रूफ ऑफ वर्क येणार आहे, मग त्यांच्याकडं आहे तर ब्लॉकचेन आहे का स्वतःची, असे ह्या सर्व गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत. चला तर मित्रांनो, आता बघा आपण ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स कॉईनची निर्मिती झाली आहे. त्या कॉईनचं नाव आहे इंटरनेटी. तर इंटरनेटीची सप्लाय जी आहे 2,50,00,000 आहे. त्याची सर्क्युलेटिंग सप्लाय आफ्टर म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, बर्निंग सिस्टम बसवलेलं आहे. बर्निंग निकझम आहे म्हणजे काय की बघा आता बिटकॉईनचा ज्यावेळेस जन्म होतो, जेव्हा एकमेकाला बिटकॉईन दिल्या जातं, त्याचं ट्रान्झॅक्शन होतं, त्यावेळेस बिटकॉईनचा नवीन जन्म होतो. आणि हिथं काय आहे, हिथं ज्यावेळेस आपण एकमेकाला ट्रान्झॅक्शन करणार आहे, स्वॅप करणार आहेत, लिक्विडिटीमध्ये लावणार आहेत, काढणार आहेत, तर त्यावेळेस काय होणार आहे, इथं हा कॉईन बर्निंग होणार आहे. आणि ही ब्लॉकचेन ह्यांची आता टेस्ट नेटवरून मेन नेटवर आहे. आता त्या ब्लॉकचेनची जी खासियत आहे, विशेषता आहे, तर तिचं जे पर सेकंदाला TPS आहे, ट्रान्झॅक्शन पर सेकंद, तर 5 लाख आहे. आणि सिक्युअर आणि ओपन सोर्स आहे. आणि हा जो कॉईन आहे तो 8 डेसिमलचा आहे. 8 डेसिमल असतात बघा. कुठं बी आपण जर कॉईन जर तुम्ही कुठं चेनवर जर हे करायला गेले तर त्याच्यामध्ये काय असतात, डेसिमल असतात. आणि बर्निंग पर ट्रान्झॅक्शन 0% होणार आहे. म्हणून ह्याचं काय, ह्याच्यामध्ये पुन्हा लॉक करा, लिक्विडिटीमध्ये लावा किंवा विड्रॉल करा, तर बर्निंग 0.5% होणार आहे. म्हणून आज हा जो कॉईन निर्माण झाला, तर हा कॉईन बिटकॉईनला येणाऱ्या काळामध्ये टक्कर देण्यासारखा आहे. म्हणूनच ह्याच्यात ही विशेषता आहे, कारण की बिटकॉईन 2,10,00,000 हे जगामध्ये फिरणार आहेत. त्याच्यामधून एक केसभर बी कुठं इकडं तिकडं होणार नाही. पण ह्याच्यामध्ये काय, ह्याची सप्लाय 2,50,00,000 आहे, पण ह्याच्यात फक्त राहणार किती, 5 लाख राहणार आहे. कुठल्याही गोष्टीचा जर तुटवडा होत चालला तर त्या गोष्टीला डिमांड येतं. आणि आता इथं ह्या क्षेत्रामध्ये आपण काय काय करू शकतो, हा कॉईन तुम्ही घेऊन होल्ड करू शकता, मायनिंग करू शकता, पुन्हा लिक्विडिटी पूलमध्ये जाऊ शकता, पुन्हा आर्बिट्रेज करू शकता, बाय सेल करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जर गोष्टी जर शिकायच्या असतील तर ह्या रॉयल मिंटने आपल्याला काय केलेलं आहे, इथं स्टेकिंग प्रोग्राम आणलेला आहे. तर ह्या स्टेकिंगमध्ये आलात ना तर आपण सर्व गोष्टी ह्या इथं शिकणार आहेत. बघा, शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय आजच्या काळामध्ये तरी नाही. पहिले तरी कसं मिलिटरचा जमाना होता, एजंट लोकांचा जमाना होता. पण आता एजंटगिरी, मिलिटरगिरी ह्या AI टेक्नॉलॉजीमुळं जवळपास काही कालानंतर समाप्त होणार आहे. म्हणून आपल्याला ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. ते ह्या स्टेकिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान भेटणार आहे. ज्ञानाशिवाय म्हणतात ना गती नाही, तसं हे हित पण आहे. कारण की ज्ञानाशिवाय गतीच नाही. तर बघा, रॉयल लॉक 30 जॉईनिंग 100% USDT पॉलिगॉन आहे. नॉन वर्किंग इन्कम स्टेकिंग रिवॉर्ड डेली 0% आहे. येतं जेवढं बी तुम्ही प्रिन्सिपल लावणार आहेत तर 100% आपलं अमाऊंट, आपलं जे स्टेक करणार आहेत, हे घेणार आहेत, पॅकेज खरेदी करणार आहेत, तर तिथं काय आपल्याला 100% पॉलिगॉन USDT द्यावं लागणार आहे. आणि ते दिल्यानंतर आपण जे बी प्रिन्सिपल 100 USDTचा घेतला, 200 USDTचा घेतला, 300 USDTचा घेतला, जसं आपलं पॉकेट अलाव करतं आहे, जसं आपल्या कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे जर घेतला तर आपल्याला 0.5% इथं अर्निंग करायला भेटणार आहे. तो 0.5% रोज 0.5% ह्या हिशोबाने आपल्याला भेटणार आहे. आणि वर्किंग इन्कम 100% USDT आहे. आता ते कसं पुढं आहे ते आपण बघू. लॉक लिक्विडिटी प्रॉफिट 100% 30 दिवस आपल्याला जे आपल्याला विड्रॉल येणार आहे तर ते 30 दिवस आपल्याला लॉक लिक्विडिटीमध्ये लावावं लागणार आहे. आणि रिवॉर्ड इन 100% BAE, जो पण आपल्याला रिवॉर्ड भेटणार आहे तो लावी रेटच्या हिशोबाने BAE म्हणजे इंटरनेटी कॉईन भेटणार आहे. तो कॉईन
विड्रॉल केला की आपल्याला 30 दिवस तो लॉक लिक्विडिटीमध्ये ठेवावा लागणार आहे. तसंच बर्निंग मेकॅनिझम आहे याच्यामध्ये. आता बघा स्टेकिंग बेनिफिट, वर्किंग, नॉन वर्किंग. आता ह्याच्यामध्ये स्टेकिंग बेनिफिट असं आहे की तुम्ही जर समजा आता हे मला व्यवस्था आवडली, आता हे मला आवडली म्हणूनच मी तुमच्यासमोर शेअर करायला लागलो. तुमच्या बुद्धीवर जर पटत असेल तर तुम्ही त्याचा विचार करा. बघा आता हे स्टेकिंग रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड जे आहे तर 0.5% मला भेटणार आहे. मी कुणाला काही जरी नाही काय केलं तर मी समजा इथं 1 लाख रुपये जर समजा मी पॅकेज घेतलं, इथं पॅकेज घेतलं तर मी जवळपास 10-12 हजार रुपये महिन्याला कमवू शकतो. असं हे तर कुणालाच न काय सांगता. आणि रेफरल रिवॉर्ड जो आहे तो 5%. आता रेफरल रिवॉर्ड म्हणजे काय आहे, आता समजा हे मला प्रोग्राम आवडला आणि मी समजा माझ्या प्रत्येकाचं नेटवर्क आहेच ना, गल्लीमध्ये असतं, आपल्या गावात असतं, तालुक्याला असतं, मित्र कंपनी असते. तर समजा आता बाबा मी हे आवडलं, मला हे चांगलं आहे, इथं आपले पैसे आपण आपल्याच पाकिटमध्ये ठेवायचे, आपल्याच वॅलेटला हे करायचे, आपल्याला कोणाच्या हातात द्यायची नाही, कोणाच्या मागं करायला लागायची गरज नाही. आणि हे जर माझं ऐकून तिनं जर केलं तर का सिस्टम काय करते, आपल्याला लगेच 5% देते आणि मॅचिंग बोनस 10% देते. असं आपल्याला इथं हे एक अदर इन्कमसुद्धा कमवायला इथं संधी आहे. आणि प्रत्येक ह्या संधीचा विचार करून आपल्या बुद्धीला पटलं तरच त्याचा हे करावा. बघा आता वर्किंग बेनिफिट ते मगाशी बोललो तसंच की समजा पुन्हा आपलं असतंच ना, आता गल्ली मित्र असतो, नातेवाईक असतात, आपण जर त्यांना सांगितलं तर ते इन्स्टंट आपल्याला लगेच 5% आपल्याला USDT भेटते. USDTच्या स्वरूपात भेटतं ते. बल्क इथं काय भेटणार आहे, आपल्याला USDT भेटणार आहे डायरेक्ट. तर इथं थोडक्यात आपल्याला सांगण्यात आलं आहे की स्टेकिंग मॅचिंग बोनस कसं आहे. आता इथं ज्यावेळेस आपण ह्या सिस्टममध्ये आल्यानंतरच आपल्याला ती शिकायला भेटणार आहे. ज्यावेळेस आपण इथं स्टेकिंग करू की थोडीशी आपल्याला जशी आपल्या कॅपॅसिटी त्याच्याप्रमाणे आपण तिथं रिस्क घेऊ, तर त्याच वेळेस आपल्याला इथं हे शिकायला भेटणार आहे. तर हे कसं आहे, समजा आता मी इथं 1000 USDT लावला आणि अल्पाला 1000, कुणी जर माझ्या सांगण्याहून एखादा आला, तो अल्पामध्ये आला, तो पण 1000 USDT आला आणि बीटामध्ये 1000 USDT आला, तर मला लगेच 10%, 1000चं 10%, 100 USDT मला तुरंत भेटणार आहे. तसंच हे पुढं लेफ्ट राईट समजा ह्यांना पटलं, ह्यांनी त्यांना सांगितलं, त्याचं तसं असं करीत नेटवर्क बनत उत्पन्नाचा सोर्स इथं आपल्याला बघायला भेटणार आहे. आता बघा हे सगळ्यात मजेदार आहे. आता आज पैशाची गरज नाही असा म्हणणारा आजच्या काळामध्ये तरी कुणीच नाही आहे. कारण की बघा इथं 100 पॅकेज आहेत बघा, 100, 200, 400. आता $100 समजा 100 USDT आपण म्हणू, 100 USDT जर आपण इथं समजा एक 100 USDT म्हणलं तर समजा 10,000-12,000 रुपये समजा लागणार आहेत आपल्याला. 10,000-12,000 रुपये, 10,000 रुपये जर समजा टाकून आपण इथं आलो तर इथं आपल्याला ह्या 100 USDTचे काय होणार आहे, 2.25 म्हणजे 2.25 गुणा आपल्याला इथं करून भेटणार आहे. पण ती कसं भेटणार आहे, डेली ह्याच्यामध्ये येणार आहे 0.5%. डेली रिवॉर्ड किती येतील, 0.5%. मंथली रिवॉर्ड किती होणार, समजा $100 जर कोणी घेतलं तर मंथली त्याचे 15 USDT होणार. आणि किती दिवस येणार हे असं, एकदा तर तुम्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलं हे 450 दिवस येणार आणि तुमचे 450 दिवसामध्ये 225 USDT इथं पूर्ण होणार. त्याच्यानंतर तुम्हाला ते आवडलं, तुम्ही 200ने आले, तेच 2.25 गुणा, तेच 0.5% आणि त्याचं किती बनतं आहे, रोजचं 1 USDT हे बनतं आहे. असं मंथली 30, टोटल 450 दिवस आणि टोटल रिवॉर्ड 450 भेटणार आहे. आता हे 450 भेटल्यानंतर आपण 50 आपल्या घरामध्ये घेऊन जाऊ शकतो, न काही करणार.
कोणी काहीही केलं नाही तर 450 दिवस म्हणजे एक 15 महिन्यामध्ये आपलं 200 समजा एक 20,000 लावले तर तिथं आपल्याला एक 45,000 रुपये करून भेटतात. एक समजा मोठा मोठी छोटा मोठी सांगितलं अप टू होईल समजा, कमी जास्त रेट कमी जास्त असतो. आता ही क्रिप्टोकरन्सी आहे. तसाच हा $400चा पॅकेज आहे. $400च्या पॅकेजवर बी 2.25 गुण असेल. प्रत्येक पॅकेजवर 2.25 गुण आहे. पण आता इथं सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, इथं जर फक्त आपण एक 10,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट करून आलो, एक $100 जर टाकून आलो इथं, तर आपल्याला काहीच करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, काय नाही. आपल्या फक्त मोबाईलमध्ये ते 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. जो स्टिकिंग येणार, जो रिवॉर्ड येणार आहे तो रिवॉर्डला मंथली लिक्विडिटीमध्ये टाकायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे, लिक्विडिटीमध्ये टाकायचा आणि बाहेर काढायचा आहे. असं करीत जरी गेलो तरी कुणालाच काही जरी आपण जर नाही म्हणत गेलो तर आपल्याला ह्या 100वरून 200, 200वरून 400, 400वरून 800 असं करता आपला जो पोर्टफोलिओ आहे ते $51,200 होतो आणि आपल्याला सिस्टमकडून $1,15,200 मिळतात. तर $1,15,200 म्हणलं तर जवळपास 1 करोड 14-15 लाख रुपये होतात. तर बघा मित्रांनो, आज आपण ह्या Web3चा कमाल आहे. ह्या Web3मुळं हे व्यवस्था हे माणसाला भेटणार आहे आणि आज ह्याचा जे शिकले त्यांनी ज्ञान घेतलं ते लोक ह्याचा फायदा घेत बी आहेत. तर आज आपण जर समजा थोडेफार पैसे आपण काही ना काही फ्युचरसाठी, वर्तमान काळासाठी, आपलं भविष्य काळासाठी आपण आपल्या मुलासाठी ह्याच्यासाठी इन्व्हेस्ट करतो, तर इथे एक $100ची रिस्क जर तुमच्या बुद्धीला पटत असेल तर तुम्ही घेतली तर तिथं भरपूर काही अचीव करायला आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो, आज बघा AI टेक्नॉलॉजीमुळं जगावर बराच त्या AI टेक्नॉलॉजीचा प्रभाव होत चाललेला आहे. जॉईनिंग पॅकेज आहे $100 तेच मागाशी हे केलेलं आणि 2.25 म्हणजे 2.25 गुणा आपल्याला भेटणार आहे. आता इथं बघा डायरेक्ट इन्कम आहे. ह्याच्यामध्ये तर तुम्हाला लवकर पैसे 450 दिवस न जर थांबायचे तर तुम्ही तुमचं इथं नॉलेज घेऊन तुम्ही तुमच्या जे गट्स तयार करून तुम्ही इथं बिझनेस पण करू शकता. असं इथे एक संधी आहे. संधी ह्या रॉयल मिंट स्मार्ट कॉन्ट्रॅक्टने आपल्याला उपलब्ध करून दिलेली. हे कॅपिंग लिमिटेड विल बी युअर पॅकेज, म्हणजे आपण जे $100चं पॅकेज घेणार आहे ते तेवढीच आपली कॅपिंग राहणार आहे. जसं जसं आपलं पॅकेज असेल त्या हिशोबानं आपली इथं कॅपिंग राहील. आणि ह्या सिस्टममध्ये येण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून जाऊन आपल्याला एक वॉलेट डाउनलोड करावं लागतं. त्याचं नाव आहे ब्लॉकओरा. ते वॉलेट डाउनलोड करताना त्याचे 12 की येतात, ते 12 की सांभाळून ठेवावं लागते. ते लॉड असं केल्यानंतर ते असं येतं, असं फेस होतं त्याच्यात हे हो. आणि त्याच्यानंतर इथं रॉयल मिंट आणि रॉयल 30 म्हणून असा प्रोग्राम येतो. त्याच्यासमोर हे असे येतात आणि आपलं जे पॅकेज आहे, आपण जे बी पॅकेज खरेदी केलं आहे ते आपल्याला इथं दिसतं. ती मंथली रिवॉर्ड, आपलं डेली रिवॉर्ड दिसतो, मंथली किती झालं हे सगळं यात इथं बघायला भेटतं. आपण कुठल्या डेटमध्ये पॅकेज घेतलं आणि आपलं कधी खतम होणार आहे ते पण आपल्याला इथं दिसतं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्ले स्टोअरवरून 2 वॉलेट डाउनलोड करावं लागतात. एक ब्लॉकओरा वॉलेट आणि एक सेफपाल वॉलेट. तर त्याच्यानंतर हे सेफपाल वॉलेट पण डाउनलोड करावं लागतं. की सेफपाल वॉलेट डाउनलोड केल्यानंतर आपलं जे एक्सचेंज आहे पॅनोरामा स्वॅप, ते इथं ह्या सेफपाल वॉलेट डाउनलोड केल्यानंतर फार स्मूथ चालतं, म्हणून तो सेफपाल वॉलेट पण आपल्याला लागणार आहे. आता लिक्विडिटी म्हणजे आपण बघा, आता इथं लिक्विडिटीमध्ये गेलो ना, तर लिक्विडिटी म्हणजे काय की हे लिक्विडिटी प्रोग्राम जे आहेत ते ह्या रॉयल मिंट स्टेकिंग प्रोग्रामनेच पहिल्यांदा जगामध्ये ह्याचा आविष्कार केला आहे. म्हणून आतापर्यंत ह्या पॅनोरामा स्वॅप शिवाय दुसरीकडे कुठेच लिक्विडिटी नाही आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, आज आपण जसं की आपण जे बी आपले हे आहे ते आपण हे तर लिक्विडिटीमध्ये हे करू शकतो, लावू शकतो. आणि त्या लिक्विडिटीचं आपल्याला तिथं जे स्वॅपवर इतर लोक येऊन बाय सेल करणार आहेत तर त्याचा आपल्याला बेनिफिट होणार आहे.
थोडक्यात जर ह्याचं मराठीतून जर ही करायचं असेल तर सोन्याची दुकान म्हणू आपण इथं. ते सोनारा कसा सोनार दुकान खोलतो तो त्याच्यापाशी सोनं पण ठेवतो, चांदी पण ठेवतो आणि पैसे पण ठेवतो. सोनं घ्यायला आला तर सोनं देतो, सोनं मोडायला आला तर पैसे देतो. असं इथं पण तसंच आहे. ह्या लिक्विडिटी पूलमध्ये आपला जो इंटरनेटी कॉईन आणि ह्याच्यासोबत मॅटिक कॉईन हे पेअर आहेत. हे दोन्ही कॉईन इथं आपल्याला लिक्विडिटी पूलमध्ये लावण्याचा एक मार्ग आहे. आणि इथं जर तुम्ही त्या लिक्विडिटी पूलच्या मार्गातून आलात तर इथं जे स्वॅपवर बाय सेल करा येणार आहेत त्याच्या जितका पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजचा आपल्याला फायदा होतो, बेनिफिट होतो. तर सेंट्रलाइज ट्रेडिंग एक्सचेंज आहेत. आता आपल्याकडं बायनान्स आहे, भरपूर एक्सचेंज आहेत. त्या एक्सचेंजचा आपल्याला कशासाठी गरज लागणार आहे ते आपल्याला ती USDT खरेदी करण्यासाठी सेंट्रलाइज एक्सचेंजची पण गरज इथं लागती आहे. म्हणून आपल्याला हे बायनान्सवरून पण आपल्याला USDT हे करावं लागणार आहे. आता हे जर प्राईज कुठल्या बी क्षेत्रामध्ये गेलं तर समजा दुकानात जर हे वाढलं, ग्राहक वाढला तर त्याची किंमत त्या पूलमधली किंमत वाढणार आहे आणि तिथं विकायला आलं आहे तर त्याची किंमत कमी होणार आहे. इथं जनरल हे की कस्टमर वाढले, खरेदी झाली तर तिथं किंमत वाढणार आहे आणि विक्री झाली तर किंमत कमी होणार आहे. म्हणून ह्या लिक्विडिटीच्या पूलच्या माध्यमातून आपण आपला जो समजा हे बचत आहे तिथं आपण चांगला त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. आता बघा सेंट्रलाइज एक्सचेंजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हा एक्सचेंज कशामुळे आहे तर डिसेंट्रलाइज ट्रेडिंग एक्सचेंज लॉजिक. त्याच्यामध्ये कसं आहे सगळ्यात सुरुवातीला युनिस्वॅप, त्याच्यानंतर पॅनकेकस्वॅप आणि आता सेपाल आपलं पॅनोरामा स्वॅप. आता पॅनोरामा स्वॅप जे आहे ते EML पार्टनरशिप आहे सोबत. लॉक लिक्विडिटी तुम्ही 0 म्हणजे 1 दिवसापासून 1000 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, कितीही दिवस तुम्ही तिथं करू शकता. पुन्हा गुगल सिक्युरिटी आहे आणि ऑन बोर्ड सटीक आहे. म्हणजे सटीकने ह्या पॅनोरामा स्वॅपला ऑडिट केलेलं आहे. असं इतकं ह्याच्यात विशेषता आहे. म्हणून हे आज जगामध्ये सगळ्यात नंबर 1चं पॅनोरामा स्वॅप म्हणजे म्हणलं गेलं तरी ते वाव होणार नाही. कारण की आज पॅनोरामा स्वॅपवर लॉक लिक्विडिटी फंक्शन आहे. आज ह्या युनिस्वॅपवर नाही आहे, पॅनकेक स्वॅपवर नाही आहे. आता ह्याची बघून कॉपी जर करणारच आहे, कॉपी तर होतच. कारण की कुठल्याही गोष्टीचं कॉपी होती हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. तर हे बघा हे फ्लॉवर हे केलेलं आहे. तर कुठलाही कॉईन जर तुम्हाला ओळखायचा असेल तर अगर तो त्याच्यामध्ये जर हे करायचं असेल तर त्याची कसं आहे लिमिटेड सप्लाय असली पाहिजे. पुन्हा फ्लेक्झिबल स्टेकिंग पॅकेज असलं पाहिजे, लॉक लिक्विडिटी असलं पाहिजे. असे हे पुन्हा बर्निंग आहे का, पुन्हा प्राईस ॲप्रिशिएशन हे होणार आहे का, अशा छोट्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून शिकायला भेटणार आहे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती कशी वाटली आणि आपल्या बुद्धीला पटली का नाही ह्याचा पण विचार करा. आणि आज व्हॉट इज अ ब्लॉकचेन, व्हॉट इज अ क्रिप्टोकरन्सी ह्याचा सगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर माझ्यापेक्षा हुशार एक्सपर्ट लोक ह्याच्यामध्ये आहेत. तुम्ही बिगिनिंग चॅनलवर बघा, इतर कितीतरी चॅनल आहेत. तरी पण मी एक सर्वसाधारण माहिती आपल्यासमोर सादर केली. ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि चांगली वाटली तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.